कायदा याच्यावर चर्चा सुरू आहे। अध्यक्ष महोदय, गेल्या 1 वर्षापूर्वी केंद्र सरकारने 97वी घटना दुरुस्ती केली आणि या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत या ठिकाणी देशभरामध्ये हा कायदा लागू केला। खरं म्हणजे ज्यावेळेस घटना दुरुस्ती होते एखादी, त्यावेळेस त्याला एक घटनात्मक दर्जा असतो आणि या घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार या राज्य सरकारांना नसतो। आधीपासून आपली घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये काय घटना दुरुस्ती करायचं हे पूर्वीच्या कालखंडापासून राज्य सरकारांना आधी कळवलं जायचं आणि त्यामधून ज्या दुरुस्त्या असतील त्या माध्यमातून मग फेर अशा स्वरूपाचा कायदा करून घटनेमध्ये समाविष्ट केला जायचा। पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्य सरकार केंद्र सरकारने घाईने घटना दुरुस्ती केली। 97वी घटना दुरुस्ती करत असताना त्याचा मुख्य हेतू त्यांनी सांगितला की याच्यामध्ये सहकारी संस्थांना स्वायत्तता द्यायची। सहकारी संस्था स्वयंपूर्ण झाल्या पाहिजे, स्वायत्त झाल्या पाहिजे, त्यांना अधिक अधिकार असले पाहिजेत आणि त्या अधिकारावर सहकारामधलं नियंत्रण कमी झालं पाहिजे। हा त्याचा मुख्य हेतू आणि मूळ उद्देश म्हणून त्यांनी मूळ कायदा जो आणला आहे त्यामध्ये ह्या दुरुस्त्या त्यांनी घेतलेल्या आहे। पण अध्यक्ष महोदय, आता जो आपल्याकडे कायदा हा जॉईंट सिलेक्ट कमिटीकडून आलेला दिसतोय, यामध्ये अधिक निर्बंध घालण्याचा प्रयत्न आहे। सहकारी संस्थांना स्वायत्ता तर नाहीच, पण सहकारी संस्थांवर अधिक निर्बंध कसे घालता येतील या दृष्टिकोनातून तुम्ही जे पूर्वी निर्बंध होते ते तशाच्या तशा किंबहुना त्यापेक्षा अधिक दुरुस्त्या करून ते निर्बंध घालण्याचा प्रयत्न करते। अध्यक्ष महोदय, मग मूळ हेतूलाच बाधा येते। सहकारी चळवळीला मारक असेल का पूरक असेल, परंतु गेल्या 100 वर्षाचा इतिहास असलेली सहकारी चळवळ या महाराष्ट्रामध्ये मजबूत झाली। या महाराष्ट्रामध्ये सहकारी कायदा झाला त्याला 61 वर्ष झालीत। सहकारामधला कायदा होऊन त्याला 100च्या ने 500च्या वर दुरुस्त्या झाल्या। सर्वात जास्त दुरुस्त्या या राज्यामध्ये जर झाल्या असतील तर या सहकार कायद्याला झाल्या। जो राज्यकर्ता आला, जो मंत्री आला, त्याच्या सोयीप्रमाणे या सहकारी कायद्याला आपण दुरुस्त्या करत गेलो। कधी यामध्ये म्हटलं आहे की संस्था चालत असताना त्याच्यामध्ये संचालक मंडळ कसं राहील, कधी त्याच्यामध्ये असं राहील, कधी साखर कारखान्यांवर निर्बंध आणले, कधी सहकारी सूतगिरण्यांवर निर्बंध आणले। कायदा बदलवत असताना कधी अधिकार मर्यादित केले चेअरमनचे, कधी संचालक मंडळाचे, परंतु तरीही तो सहकारी चळवळीमध्ये या दृष्टीनं निपोक आणण्याच्या दृष्टीनं राज्यामध्ये प्रयत्न झाला आणि याच माध्यमातून 2,40,000 सहकारी संस्था या राज्यामध्ये आज आहेत। ज्या रजिस्टर संस्था आहेत 2,40,000 या सहकारी संस्थांची व्याप्ती वाढत चालली। महाराष्ट्रामध्ये देशामधलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे की ज्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सहकारी चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रापर्यंत पोहोचली। जीवनाचं एकही क्षेत्र असं नाही ज्यामध्ये सहकारी चळवळ पोहोचलेली नाही आणि त्यामुळे ज्याला ज्या ठिकाणी चळवळीमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्या ठिकाणी तो करतोय। कोणी साखर कारखाना काढला, कोणी सूतगिरणी काढली, कोणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे गेले, कोणी सहकारी पीक संरक्षण काढला, कोणी डेअरीज काढली, कोणी हाऊसिंग संस्था काढली। हजारो संस्था वेगवेगळ्या फील्डमधल्या मजूर संस्थांपासून तर कामगारांसाठी असलेल्या कामगार चळवळीमधल्या संस्थांमध्ये शेकडो संस्था निर्माण झाल्या। याच माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी पूर्वीच्या कालखंडामध्ये असलेली सावकारी पद्धत मोडून काढली पाहिजे आणि ज्या सावकाराच्या घशामध्ये हा शेतकरी गेला त्या घशामधलं त्याला मोकळं केलं पाहिजे, यासाठी सहकारामध्ये कर्ज देण्याच्या व्यवस्था झाल्या। पूर्वी सहकारामध्ये जिल्हा बँकाही नव्हत्या आणि देशामधल्या एखादी दुसरे केंद्र सरकारची अधिकृत असे बँक ही जिल्ह्यापर्यंत किंवा मोठ्या शहरापर्यंत होती, तालुक्यापर्यंत नव्हती। आणि अशा कालखंडामध्ये शेतकरी असेल, सर्वसामान्य गोरगरीब माणूस असेल,
याला कर्ज घ्यायचं तर सावकाराच्या दरवाजात गेल्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. आणि अशा कालखंडामध्ये या सहकारी चळवळीमध्ये बँकेची निर्मिती झाली. बँकाच्या निर्मितीबरोबर पतपेढ्यांची निर्मिती झाली आणि त्या माध्यमातून सहज आणि सुलभ कर्ज हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, मजुरांना, छोट्या छोट्या व्यावसायिकांना मिळायला लागलं. पण अध्यक्षमध्ये हा इतिहास यासाठी सांगितला की आता हा नवीन कायदा येत असताना या सर्व सहकारी चळवळीमध्ये ज्या रजिस्टर संस्था वेगवेगळ्या हेतूखाली झालेल्या त्यांच्यावर हा परिणाम करणारा संस्था. मग असे लोढा साहेबांचं भाषण मी ऐकत होतो आणि त्यांनी या हाऊसिंग सोसायटीच्या संदर्भातल्या त्यांच्या व्यथा या ठिकाणी व्यक्त केला. कारण त्यांना हाऊसिंग सोसायटीचा फक्त अनुभव आहे, त्यांना कारखान्याचा नाही. त्यांनी पतपेढ्यांमध्ये काम केलेलं नसेल. पण ज्याला ज्याला जीवनाशी आवश्यक आणि निगडीत असं क्षेत्र वाटलं त्या संदर्भामध्ये त्यांनी सोसायट्या स्थापन केल्या. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी हा कायदा अधिक स्वायत्तता देणारा असावा अशी संकल्पना आहे. ते संकल्पना बघे याला मोडीत काढताय की काय असं चित्र आहे. अध्यक्ष महोदय, सहकार क्षेत्रामध्ये काही वर्षामध्ये घसरण लागली. दुर्दैवाने एक काळ असा होता या महाराष्ट्रामध्ये, स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील त्यांच्याही आधी का कालखंडामध्ये, यशवंतराव मोहिते, यशवंतराव चव्हाणांच्याही आधीपासूनचा कालखंड, की या सहकारी चळवळीला त्या दृष्टिकोनातून एक उज्ज्वल अवस्था त्यांनी या ठिकाणी ऊर्जितावस्था आणली होती. एक निकोप सहकारी चळवळ, त्यामध्ये काम करणारा सहकारी तत्वावरचा निकोप कार्यकर्ता अशी एक प्रतिमा सहकारामध्ये निर्माण झाली होती. त्याला एक प्रतिष्ठा होती. सहकारी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला 30, 35, 40 वर्षापूर्वी एक चांगली प्रतिष्ठा होती. आता या सहकारी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता म्हटला की जर लोढाजींचं मत झालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखाने हे आहेत ते आहेत आणि ह्याच्यामध्ये निव्वळ काहीतरी उद्योग दुसरेच चालतात, हे मत जे होत चाललेलं आहे हे सहकारी चळवळीला मारक आहे. पण अध्यक्षमध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये जे घसरण होत चालली ते घसरण या नवीन कायद्यानुसार आम्ही थांबवू शकू का? याच्यावर काही नियंत्रण आणू शकू का? कायदे कठोर करून या सहकारामध्ये काही शिस्त लावू का? एकमेका सहकार्य करू, अवघे धरू, काय म्हणते, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, हा सहकारातलं मूळ मंत्र आहे. आणि याच ठिकाणी विना सहकार नाही उद्धार असं म्हणत असताना आज अशी राज्यामधली स्थिती झाली की विना सहकार नाही उद्धार हे जरी धोरण असलं तरी विना संस्कार नाही सहकार असं म्हणायची आज वेळ आलेली आहे. या सहकारामध्ये संस्कार करण्याची गरज आहे, याला शिस्त लावण्याची आवश्यकता आहे. या कायद्यामध्ये केंद्र सरकारने तशा स्वरूपाचे पावलं प्रशिक्षणाच्या माध्यमातून टाकलेले दिसत आहे. परंतु अध्यक्ष महोदय, हे सारं करत असताना जे क्लॉज ह्याच्यामध्ये टाकलेले आहे हे पेलवतील का? मोठ्या संस्थांसाठी, लहान संस्थांसाठी एकच कायदा असला तरी कितपत त्याला पेलवणार आहे? त्याची आर्थिक क्षमता किती राहणार आहे? निवडणुकीचे नियम करत असताना निवडणुकीसाठी वेगळी निवडणूक आयोगासारख्या एखादी वेगळी यंत्रणा उभं करायचं अत्यंत चांगलं आहे, स्वागतार्ह आहे. परंतु एखाद्या जिल्हा बँकेमध्ये निवडणूक करत असताना त्यासाठी लागणारा खर्च आणि एखाद्या खालच्या ग्रामीण भागातल्या सोसायटीचा खर्च त्यांना पेलवणार आहे का? शेवटी निवडणूक यंत्रणा खर्च वसूल करत असताना सोसायट्यांकडनंच वसूल करणार आहे आणि त्या माध्यमातून ते निवडणूक यंत्रणेचा खर्च भागणार आहे. तर ह्याचा विचार करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे. आज अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये पहिल्या तर या शिखर बँका ज्या आहेत त्या कमकुवत होत चाललेल्या. शिखर संस्था, नॉट बँका, या ठिकाणी ज्या ज्या शिखर संस्था असतील, मग राज्य सहकारी बँक असेल, त्या माध्यमातून मार्केटिंग फेडरेशन सारखी एखादी शिखर संस्था असेल का, या ठिकाणी तुमच्या सहकारी चळवळीमध्ये जे नुकतेच त्यांनी प्रॉपर्टी विकून पुण्यामधली काही प्रॉपर्टी विकली नाही का, ते राज्य सहकारी संघ, तो संघ असेल, त्या अशा स्वरूपाच्या शिखर संस्था आहे त्या अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. परंतु दिवसेंदिवस ह्याच कमजोर होत चाललेल्या आहे. ज्या ठिकाणी शिखर संस्था कमजोर आहे या ठिकाणी या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही प्रशिक्षण देणार आहोत. लाखो कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याच्या व्यवस्था आज आहेत का आपल्याकडे? आज या शिखर संस्था त्या जबाबदाऱ्या स्वीकारतील का? स्वीकारल्या तरी त्यांच्यापर्यंत अशा स्वरूपाचं प्रशिक्षण देण्याचे नीट प्रशिक्षित कार्यकर्ते आहे का? हजारो कार्यकर्ते ज्यावेळेस महिन्याकाठी हजारो कार्यकर्ते राज्यभरामधले प्रशिक्षणासाठी येत राहतील
त्या प्रशिक्षणासाठी जे काही टीचर्स आहे, जे काही एक्सपर्ट्स आहे, ते आपल्याकडे आज उपलब्ध आहे का? नाही. ह्याचं उत्तर जर पाहिलं तर नाही आहे अध्यक्ष महोदय. मग प्रशिक्षण न केलेला कार्यकर्ता सहकारी चळवळीमध्ये या ठिकाणी उभा राहू शकणार नाही, तो त्या ठिकाणी मेंबर होऊ शकणार नाही. मग हे किती वर्ष याला प्रशिक्षित करायला तुम्हाला लागणार आहात? अध्यक्ष महोदय, आयुष्य गेलं तरी तो प्रशिक्षण होणार नाही अशी स्थिती आहे. माझी विनंती आहे सरकारला की यामध्ये टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्याच्या संदर्भामधल्या कारवाया झाल्या पाहिजे. तुम्ही जर प्रशिक्षण एका ठिकाणी म्हटलं आणि सारा प्रशिक्षित कार्यकर्ताच फक्त सहकारी चळवळीत उभा राहील असं जर तुम्ही धोरण घेतलं अध्यक्ष महोदय, ते एखादा माणूस म्हातारा होऊन जाईल तरी प्रशिक्षित होणार नाही, कारण त्याचा प्रशिक्षणासाठी नंबर लागणार नाही. मला तर असं वाटतं या ठिकाणी अध्यक्ष महोदय की प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय की राज्य सरकारने निव्वळ आपल्या शिखर संस्थांवर अवलंबून न राहता यामध्ये जर तुम्हाला खरोखरच सहकाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला अधिक मजबूती करण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यापीठ निर्माण केले, मेडिकल एज्युकेशन वेगळं काढून तिथे विद्यापीठ निर्माण केले, अगदी त्या ठिकाणी चव्हाण साहेबांचं पशुवैद्यकीय विद्यापीठ निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला. उद्याच्या कालखंडामध्ये हे सगळं कायदा करत असताना या ठिकाणी या राज्यामध्ये एखादं सहकार विद्यापीठ असलं पाहिजे, कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी, आणि त्या कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून प्रशिक्षित अशा स्वरूपाचा, म्हणजे प्रशिक्षण निव्वळ GDCA असलं म्हणजे प्रशिक्षित झाला असं आहे का? नाही. तर त्याला जेवढं तुम्ही कॅटेगरीपासून सेक्रेटरीचं प्रशिक्षण सेक्रेटरीचं, बँकांच्या मॅनेजरचं असेल बँकांच्या मॅनेजरचं, हाऊसिंगचं असेल हाऊसिंगचं, वेगवेगळ्या फॅकल्टीज ज्या ठिकाणी सहकारामध्ये आलेल्या आहेत त्यावेळेच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज, जसं D.Ed पासून B.Ed आणि B.Ed पासून PhD पर्यंत शिक्षण असतं, तशा स्वरूपाच्या सहकारामधल्या पदव्या घेऊन त्या शिक्षणाची व्यवस्था करून स्वतःची अशी यंत्रणा निर्माण करणं, स्वतःचा असा प्रशिक्षित या सहकारी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून डिग्री घेतलेला डिग्री होल्डर निर्माण करणं, स्वतःचा असाच त्या ठिकाणी ऑडिटमधला चार्टर्ड अकाउंटंट जसं एका बाजूला आहे त्याच धर्तीवर याच्यामध्ये ऑडिट करण्यासारखा ऑडिटमध्ये एक्सपर्ट असलेला त्याच्या माध्यमातून निर्माण करणं, ही यंत्रणा जरी दीर्घकालीन असली, वर्ष 2 वर्षात परिपूर्ण होणारी नसली तरी सहकार जर पुढच्या कालखंडात या कायद्याप्रमाणे तुम्हाला चालवायचा असेल तर त्यासाठी ह्या व्यवस्था तुम्हाला निर्माण कराव्या लागतील. 5 वर्षानं 10 वर्षानं 15 वर्षानंतर या सहकारामधले तज्ज्ञ माणसं त्या माध्यमातून निर्माण होतील की जे तज्ज्ञ की आमच्याकडे लाईन असेल की याच्यामधले असे आम्हाला पाहिजे आहेत की जे आम्हाला आता कोऑपरेटिव्ह पीक संरक्षणमध्ये काम करायचं आहे, आम्हाला यामधला असा तज्ज्ञ माणूस पाहिजे जो बँकिंग क्षेत्रात पाहिजे, जो पतपेढीमध्ये पाहिजे, जो वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या ह्याच्यातला पाहिजे, त्या पात्रतेचा उमेदवार आम्हाला शोधावा लागेल. तर ज्या कायद्यामध्ये जे प्रशिक्षणाची अट आपण घातलेली आहे ती पुढच्या कालखंडामध्ये सक्सेस होईल आणि त्यासाठी ज्या व्यवस्था अध्यक्ष महोदय आपल्याला कराव्या लागतील. आणि म्हणून असं आहे की यामधून चांगले प्रशिक्षित प्रामाणिक आणि खऱ्या अर्थानं सहकार्याशी निष्ठा असलेले माणसं जर याच्यामध्ये असले तर या बँकिंग क्षेत्रामधला किंवा अन्य क्षेत्रामधला जो तोटा किंवा जे दोष आहे ते कमी करण्याचा आपल्याला प्रयत्न करता येतील. आता असं झालेलं आहे की छोट्या छोट्या सोसायट्या गावातल्या त्याही अनिष्ट तफावतीमध्ये गेल्यात. अनिष्ट तफावतीमधून दूर करण्यासाठी आपण दिल्लीकडून आपला पैसा दिला याच्या माध्यमातून वैद्यनाथ समितीच्या माध्यमातून पैसा देऊन अनिष्ट तफावत दूर झाली तरीही सोसायटी अनिष्ट तफावतीतच आज, म्हणजे आपण सारे तोटे भरल्यानंतर सुद्धा आजही छोट्या छोट्या संस्थांची परिस्थिती सुधारली नाही. आजही त्या संभ्रमामध्ये आहेत की माझ्या सोसायटीच्या सेक्रेटरीचा पगार द्यायचा का नाही द्यायचा, मला पगार द्यायला सुद्धा चिंता अशी स्थिती आहे. आजही त्यांना संभ्रम असा आहे की सेक्रेटरी मी ठेवायचं की नाही ठेवायचा, मला भरायची परवानगी आहे का, केडर वरून येणार आहे, तालुका केडर बरखास्त झालं, जिल्हा केडर बरखास्त झालं काही ठिकाणी, त्यामुळे सेक्रेटरी उपलब्ध नाही. मग अशा स्थितीमध्ये या छोट्या छोट्या सोसायट्या आहेत त्या जिवंत राहणार आहेत की नाही राहणार. जर या छोट्या सोसायट्या जिवंतच राहिल्या नाही तर शेतकरी मरणार आहे. त्या कशा जिवंत ठेवायच्या, त्याला काय मदत करायची सरकारने ठरवावं, पण ह्या संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर राहणार आहे. पण अध्यक्ष महोदय, कायदा करत असताना आत्ता हा कायदा झाला, या कायद्यामधील दुरुस्त्या जर पाहिलं अध्यक्ष महोदय तर यामध्ये
97व्या घटना दुरुस्तीचे दुसरे तत्व जे लोकशाही मार्गाने संस्था चालवणे अशा स्वरूपाचं एक दुरुस्तीचं तत्व आहे. अध्यक्ष महोदय, या तरतुदीमध्ये आपण बदल केला आणि यामधून व्यावसायिकता हे अजून एक महत्त्वाचे मार्गदर्शक तत्व 97व्या दुरुस्तीमध्ये आहे. म्हणजे प्रोफेशनल टच असला पाहिजे. सहकारी संस्था या व्यावसायिक दृष्टिकोनातून चालल्या पाहिजे आणि म्हणून व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये जो सभासद असेल अध्यक्ष महोदय, त्या सभासदाचा त्या संस्थेशी आर्थिक व्यवहार असला पाहिजे. त्या प्रोफेशनल याच्यासाठी की नुसतेच सभासद झाले परंतु संस्थेचे व्यवहार करत नाही. एखाद्या मार्केटिंग संस्थेमध्ये तुम्ही सभासद आहात, एखाद्या खरेदी विक्री संस्थेमध्ये सभासद आहात, पण त्या खरेदी विक्री संस्थेचा खताचा व्यवहार असेल, त्या खरेदी विक्री संस्थेचं छोटंसं कापडाचं दुकान असेल आणि तुम्ही त्याच संस्थेमधलं खत घेत नसाल आणि दुसरीकडे घेत असाल तर ते मूळ प्रक्रियेला बाधा आणणार आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये त्यासाठी व्यावहारिक संबंध त्या संस्थेमध्ये राहिले तर तुला सभासद होता येईल किंवा पुढे निवडणुकीस उभं राहतील. हे जे तत्व जे प्रोफेशनल अशा स्वरूपाचं तत्व 97व्या याच्यामध्ये अध्यक्ष महोदय दुरुस्त केलेलं आहे. ती व्यावसायिकता जपत असताना अध्यक्ष महोदय अशा दुरुस्तीमधून केवळ 2 तज्ज्ञ संचालक घेण्याची तरतूद आपण ह्याच्यामध्ये केलेली आहे. मग अध्यक्ष महोदय, संचालक तज्ज्ञ किती घ्यायचे काय घ्यायचे हा जरी वादाचा विषय असला तरी जे 2 तज्ज्ञ संचालक तुम्ही घेणार आहात ते तुमच्या संस्थेमधून त्या संचालक मंडळाला जे योग्य वाटतील त्याच्या माध्यमातून ते घेतील. मग अध्यक्ष महोदय ते ठरवतील एखाद्या क्लार्कला सुद्धा त्याच्यामध्ये घेता येईल किंवा त्या ऑफिसरला सुद्धा त्याच्यामध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून समाविष्ट करता येईल. पण यामध्ये अध्यक्ष महोदय बऱ्याच ठिकाणी जी मागणी असते की या ठिकाणी कामगारांचाही प्रतिनिधी किंवा कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी असला पाहिजे. हा प्रतिनिधी संस्थाचालक घेतीलच याची खात्री नाही. कारण युनियन म्हटलं की शेवटी व्यवस्थापक आणि युनियन ह्या 2 अंतरामध्ये युनियनला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळू शकणार नाही. आणि अशा ठिकाणी अध्यक्ष महोदय जे हक्क त्यांचे आहेत त्या अबाधित न राहता त्यांना आपले विषय त्या ठिकाणी मांडता येणार नाही. अध्यक्ष महोदय, विधेयकातील तरतुदीनुसार संचालकांची संख्या 21 करण्यात आलेली. पण अध्यक्ष महोदय आता तुम्ही ह्याच्यामध्ये बदल केला आहे, काहीतरी खाली कमी संख्या केलेली आहे. मग छोट्या संस्थांच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय काय धोरण असणार आहे? जर मोठ्या संस्थांना 21चे संचालक मर्यादा ही शेवटची राहिली तर छोट्या संस्थांना जर तुम्ही कमी केलं की 11 तुला राहतील, 15 तुला राहतील, 17 तुला राहतील, ठीक आहे. त्या छोट्या संस्थांच्या माध्यमातून 9 पासून घेतले तरी 11 पासून घेतले तरी मला त्यामध्ये एक सांगा की याच्यामध्ये रिझर्वेशनचं सूत्र कसं बसवता येईल. 21 मध्ये जे रिझर्वेशनचं सूत्र तुम्ही महिलांचं असेल, ओबीसी असेल, NT असेल, DT असेल, SC असेल, SC असेल, जे तुम्ही यात स्वीकारलेलं आहे, यात काही कमी केलंय काही घेतलेलं आहे. 21ला जे सूत्र लागू होईल ते 11 मध्ये बसतील का? 11 मध्ये बसवायचे असतील तर मग जनरल सीट कमी होणार नाहीत का? जनरल सीट कमी होत असतात तर निव्वळ रिझर्वेशनचा प्रपोर्शनल वाढत जाईल. तर अशा ठिकाणी या छोट्या संस्थांमध्ये मूळ जे आहेत तत्व ते तत्व स्वीकारून त्या ठिकाणी ते बसेल की नाही बसेल. आणि मग या ठिकाणी कायदा करून भागणार नाही तर कायद्यामध्ये जे बॉयलॉज तुम्ही करणार आहात त्या बॉयलॉजमध्ये अशा स्वच्छ आणि निकोप तरतुदी होतील का? नाही तर मग दररोजच डिस्प्यूट आहे, दररोजच कोर्ट केसेस आहे. याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यघटनेमध्ये या दुरुस्तीच्या संदर्भामध्ये एक विचार केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, एखादा व्यक्ती रिटायर्ड झाला त्या ठिकाणी किंवा मरण पावला किंवा राजीनामा दिला तर 6 महिन्यापर्यंत म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ती जागा भरता येईल 2.5 वर्षाच्या आत. पण 2.5 वर्षानंतर एखादा जर रिटायर्ड झाला म्हणजे तोपर्यंत मग ती निवडणुकीत घ्यायचे का रिक्त ठेवायचे? मग अध्यक्ष महोदय पहिल्या 2.5 वर्षापर्यंत या पदांचे निम्म्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असेल तर स्वीकृतीने ते भरणे हे यात अंतर्भूत आहे. मात्र प्रस्तावित केलेल्या कायद्यामध्ये या तत्वाच्या विरोधात सर्वात नैमित्तिक पदे स्वीकृतीने भरावीत अशी तरतूद करून राज्यघटनेतल्या 97व्या दुरुस्तीनुसार या कायद्यात केलेल्या तरतुदीचा भंगच केलेला दिसतोय. अशा नैमित्तिक पद अशा रीतीने भरत असताना आता काय त्याचा भंग होतो या ठिकाणी. म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी ह्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. एका बाजूला एडेड संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार सरकार घेत आहे या नियमानुसार, म्हणजे केंद्राने सांगितलं आहे. अनएडेड जे आहे तुम्ही त्याला मदतच केलेली नाही
अशा संस्थांवर बाकी आता तुम्हाला कारवाई करता येणार नाही. ते संचालक मंडळ किंवा त्यात फ्रॉड झाला तरी ते बरखास्त करण्याचे अधिकार आता राज्य सरकारला नाही. त्यामुळे लोढा साहेबांच्या शंकेचं बऱ्यापैकी समाधान आता होईल की हाऊसिंग सोसायटीमध्ये सरकारचं अनुदानच नसल्यामुळे आता लोढाजी तुम्हाला जे चिंता वाटते की रजिस्ट्रार आता आहे AR आता आहे, आता ते या पुढे होणार नाही असं आपण गृहीत धरूया. गृहीत नाही, अपेक्षा करूया. कारण अध्यक्ष महोदय, मग अशा ठिकाणी एडेड संस्थांच्या बाबत कार्यवाही करणं आणि नॉन एडेड संस्थांच्या बाबत नाही करणं, मला वाटतं या संदर्भामध्ये विचार करण्याची आवश्यकता आहे. असं नाही आहे. मग एडेड संस्था म्हणजे बँकिंगमध्ये सहकारी संस्थांच्या सूतगिरण्या आणखी काही अन्य असतील, पण या नॉन एडेडमध्ये पतसंस्था येतात. या नॉन एडेड्समध्ये पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकांसारखं काही बँकही असतात की ज्या सरकारकडून नवा पैसा घेत नाहीत. मग अशा ठिकाणी हजारो लोकांच्या ठेवी ज्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी संचालक मंडळाने फ्रॉड केला, फ्रॉड केल्यानंतर सरकारने त्याच्यात हस्तक्षेपच करू नये ही जी भूमिका आहे यामध्ये अध्यक्ष महोदय दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. ही काहीतरी याच्यामध्ये दुरुस्त करायला हवं आहे. नाही तर अनएडेड संस्थांवर आम्ही काही करू शकत नाही. मग त्या संचालक मंडळाने करावी. फौजदारी करायची असेल तर त्याचं ऑडिट झाल्यानंतर 1 वर्षानंतर त्याच्यावर फौजदारी होईल. म्हणजे वर्षभर त्यांना मोकाट राहा नाही. हे लक्षात जरी आलं की इथं फ्रॉड झालाय, तक्रारी जरी केल्या, सिद्ध जरी झालं, तरी आम्ही वर्षभर काहीच करू शकत नाही, आम्ही त्याला काहीच कार्यवाही करणार नाही, हे सूत्र बरोबर नाही आहे. सरकारचं नियंत्रण काही ठिकाणी असणं आवश्यक आहे. नियंत्रण आमचं रजिस्ट्रेशन आहे आणि त्या विश्वासामुळे त्या ठिकाणी ठेवी ठेवतात. त्याच विश्वासामुळे हाऊसिंग सोसायटीत सभासद होतात. प्लॉटही त्याच विश्वासामुळे मिळतात. त्यामुळे अशा ठिकाणी अनावश्यक हस्तक्षेप होईल अशी व्यवस्था न करता आवश्यक त्या ठिकाणी त्याच्यावर कशी कारवाई करता येईल या संदर्भामधली दुरुस्ती ह्या कायद्यामध्ये करण्याची आवश्यकता. अध्यक्ष महोदय, याबाबत कोणतीही कार्यवाही तुम्ही प्रस्तावित केलेली नाही, हे अत्यंत वाईट आहे. हे प्रस्तावित केलेच पाहिजे. अनेक गोष्टी तुम्ही घटनेशी सुसंगत करण्याचा प्रयत्न करत असताना विसंगत केल्या आहे काही गोष्टी. ही तर सुसंगत बाब आहे. अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये फार कमी संस्था अशा आहेत की ज्या एडेड संस्था आहेत, फार कमी. माझ्या माहितीप्रमाणे या 2,40,000 संस्थांपैकी 10% सुद्धा संस्था ह्या पूर्णपणे एडेड नाही आहे. 10%. 90% संस्था या अनएडेड आहे. त्यामुळे अनएडेड संस्थांच्या संदर्भामध्ये एक वेगळी भूमिका सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण या खात्याच्या पॅनेलवर असलेले 7-8 हजार, फक्त 7-8 हजार ऑडिटर्स तुमच्याकडे आहे. आता हे कसे करणार याचे उत्तर मिळणं आवश्यक आहे. तुमच्याकडे आता 2,40,000 संस्था आहे आणि ऑडिटरचे जे आहे ते 7-8 हजार आहे. आता आपण CA कडे द्यायचं जरी ठरवलं, चार्टर्ड अकाउंटंटकडे एक वेळ आपण ठरवलं की चार्टर्ड अकाउंटंटने या संदर्भामधले आपले हे करावे, परंतु चार्टर्ड अकाउंटंटमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सरकारच्या यादीमधले चार्टर अवेअर तुमचे लिस्टेड पाहिजेत. एक. दुसरा अध्यक्ष महोदय, छोट्या संस्थांना चार्टर्ड अकाउंटंट कसा येणार आहे? तो मोठ्या संस्थांकडे जाईल. पण एखादा तालुका पातळीची संस्था असली, एखादी छोटा व्यवहार करणारी 25 लाख 50 लाखाचा व्यवहार करणारी संस्था असेल तर त्याला चार्टर अकाउंटंट येणार नाही. आणि एक वेळ अध्यक्ष महोदय, चार्टर अकाउंटंट नेमण्याचा अधिकार या स्वायत्ततेनुसार जनरल मीटिंगला दिला. चांगली गोष्ट आहे की त्या जनरल मीटिंगने ठरवावं तुम्हाला तुमचा ऑडिटर कोण आहे. पण एक वेळ CA ने ऑडिट केल्यानंतर ते मोठ्या संस्थांच्या बाबत ठीक आहे की काही तक्रार केली तर CA वर सुद्धा कारवाई होऊ शकते, त्याचं रजिस्ट्रेशन जाऊ शकतं. त्यामुळे साधारणतः त्यांच्याकडनं आपण प्रामाणिकतेची अपेक्षा करूया. पण ज्या छोट्या संस्थात अध्यक्ष महोदय, लहान लहान असतात गाव पातळीवरच्या, अशा संस्थांच्या बाबत बाकी त्यांनी काय करावं, त्यांनी किती फी द्यावी, ही फी भरण्याइतकी क्षमता त्याच्यामध्ये आहे का, हे अनेक प्रश्न आपल्याला अनुत्तरित राहतात, ते सोडवावे लागतील. आणि अशा संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, यामधूनही त्यांना काही मदत करता येईल का, हे एक चित्र आपण केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय,
केंद्राने दुरुस्तीनंतर 6 महिने झाले तरी निवडणूक प्राधिकरण स्थापन झाले नाही. त्यामुळे फार निवडणुका आता लोढाजींनी सांगितलं 6 महिने हो गए इलेक्शन ही नहीं हुए. त्यामुळे राज्यभरामध्ये सर्वच्या सर्व सहकारी संस्थांची ज्या मुदत संपलेली आहे त्या निवडणुका खोळंबलेल्या आहे. त्या अध्यक्ष महोदय हा घटनेतील म्हणजे या घटनेमध्ये 97 या घटनेमध्ये त्यांनी तातडीने निवडणुका घेतल्या पाहिजे. आता आपल्याकडे ह्या निवडणुका 6 महिने 8 महिने झाल्या नाही. हा तर घटनेचा भंग आहे. हा आपणच आपल्या घटनेचा भंग करतोय. आणि अध्यक्ष महोदय याचं उत्तर आपल्याला हवं आहे या ठिकाणी की निवडणूक प्रक्रिया करत असताना निवडणूक आयोग जर तुम्ही नेमू इच्छिता याच्यामध्ये जी काही तुमचे या निवडणूक घेण्यासाठीची जी काही यंत्रणा तुम्ही कार्यान्वित करू इच्छिता ही यंत्रणा किती दिवसात किती महिन्यामध्ये कार्यान्वित होईल. एक दुसरं ही यंत्रणा इलेक्शन कमिशनर कोऑपरेटिव्ह आपण असं गृहीत धरू की त्याचं नाव असं असेल. आता हे इलेक्शन कमिशनर कोऑपरेटिव्ह झाल्यानंतर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आज अजून त्याची स्थापना नाही आहे. कदाचित जेव्हा स्थापना होईल त्याच्या पुढे पूर्ण कर्मचारी वर्ग आहे. कर्मचारी वर्गानंतर खालच्या स्तरावर कुठला कर्मचारी घेऊन तो निवडणुका पार पाडणार आहे. अध्यक्ष महोदय सहकारामधले घेणार आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी कोऑपरेटिव्ह मधल्या ज्या निवडणुकीची यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या मधून निवडणुका पार पडण्यासाठी जेव्हा त्याला मदत लागेल तुमच्या कर्मचाऱ्यांची तर त्याच्याकडे इतके कर्मचारी उपलब्ध आहेत का. सोसायटीचा कर्मचारी सोसायटीचे निवडणूक चालले निवडणूककडे कोणत्याही निवडणुका जर ते घेतील तर इतका कर्मचारी वर्ग त्यांच्याकडे कसा उपलब्ध होईल. ते कुठून आणणार आहे. तुम्हाला तर सहकारामधलाच लागणार आहे. तुम्हाला काही रेव्हन्यूमधला घेतलाय उसनवार असं चालणार नाही कारण तुम्ही यंत्रणा स्पेशल करता. तुमचा कायदा निवडणुकीचा आणि त्या कायद्यानुसार निवडणुका पार पाडावे म्हणून तुम्ही करता. मग याच्याकडे यंत्रणा कशी असणार आहे. दुसरा अध्यक्ष महोदय या निवडणुकीसाठी इतका खर्च कोण करणार. इतका खर्च आज निवडणुका पार पडतात बऱ्याचशा त्या ठिकाणी बिनविरोध होऊन जातात. छोट्या छोट्या सोसायट्या असतील तालुका खरेदी विक्री संघासारख्या असतील तालुका एखादी उद्योग सोसायटी असेल होऊन जातात. पण आता बाकी निवडणुकीसाठी त्या निवडणूक यंत्रणेकडे जाणं आधी पैसे भरणं मुळामध्ये या संस्थांचा नफ्याचं प्रमाण कमी आहे. हे कशा तरी जिवंत आहे. अनेक संस्था या 2,40,000पैकी किमान 2 लाख संस्था अशा आहेत 2 लाख की ज्या आपल्या रोज खाना रोज कमाना अशावर आहेत ह्या संस्था. आता अशा स्थितीमध्ये ज्याचं उत्पन्नच एवढं नाही आहे त्या अख्ख्या निवडणुकीचा खर्च त्या ठिकाणी देणं हे त्या निवडणुकांना परवडण्यासारखं आहे का. जर त्यांना परवडत नसेल तर अशा ठिकाणी राज्य सरकार आपल्या तिजोरीमधनं त्यांना काही मदत करणार नाही का. या संस्था वाचवणं लोकशाही प्रक्रिया वाचवण्यासाठी निवडणूक आहे. ह्या निवडणुका पार पाडण्यासाठी खर्च आहे. हा खर्च जर संस्था करू शकत नसेल तर या ठिकाणी राज्य सरकार या संस्थांना काही अनुदान स्वरूपामध्ये मदत देईल का. नाहीतर मग संस्थांकडे पैसा नाही म्हणून निवडणुका नाही मग निवडणुका नाही म्हणून प्रशासक आहे प्रशासक माणसं नाहीत म्हणून संस्थाच बंद झालेली आहे. हे जे पुढच्या कालखंडामधले धोके आहे हे लक्षात घेऊन अध्यक्ष महोदय हे केलं पाहिजे. यामध्ये अध्यक्ष महोदय सहकारी संस्थांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यावर कोणती ठोस कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात केलेली दिसत नाही. मला वाटतं की भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आत्ताच्या अस्तित्वात असलेले कायदे त्यामधूनही काही कारवाई आपण केली. भले त्यामधनं काही उदाहरणं वेगळे आले असतील पण तो अशा ठोस कारवाई यामधून काय आहे की आता ह्याने केले तर ताबडतोब ह्याला फौजदारी प्रक्रियेतनं जावं लागेल. तुमचे आता सगळे सहकार कायदा जो तुमचा 1960चा जो आहे तो स्क्रॅप झाला असं आम्ही समजू की आता 1960चा कायद्यातले काही प्रमाण तर स्क्रॅपच झालंय नवीन आले घटना दुरुस्ती त्यामुळे. मग अध्यक्ष महोदय सहकाराचा कायदा गेल्यानंतर 73 गेलं 78 गेलं 83 गेलं 88 गेलं तर मग यांच्यावर कारवाई काय करणार तुम्ही. कोणत्या मार्गाने ह्यांच्यावर नियंत्रण घालता येईल बंधन घालता येईल आणि धाक निर्माण करता येईल की उद्या या सहकारामध्ये अशा स्वरूपाचा कोणी घोटाळा करू नये. मग अध्यक्ष महोदय हे करत असताना हे आपल्याला
या ठिकाणी राज्य सरकारने अध्यक्ष महोदय आलेल्या अमर्याद अधिकारावर कपात केलेली नाही. तुम्ही अध्यक्ष महोदय नसल्या कारणाने पुढे मग शासनाचा हस्तक्षेप चालू राहील का? अध्यक्ष महोदय आजच्या स्थितीमध्ये सुद्धा भ्रष्टाचारावर नियंत्रण आणणं यासाठी आपली एक ऑडिट यंत्रणा, आपले AR इन्स्पेक्शन रिपोर्ट, DDR त्याचा इन्स्पेक्शन रिपोर्ट, त्यामध्ये क्रॉस ऑडिट, टेस्ट ऑडिट, गव्हर्नमेंट ऑडिट अशा स्वरूपाचे प्रकार आपल्याकडे होते. अध्यक्ष महोदय आता नेमकं या 97व्या घटना दुरुस्तीनंतर काय राहणार? एक, आणि अध्यक्ष महोदय जर ते अधिकार तुम्ही अजूनही ठेवले असतील तुमच्या सोबत, ते अधिकार दुसऱ्या संस्थेला, दुसऱ्या एजन्सीला देणं, तरी अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की स्वायत्तता देत असताना या ठिकाणी शासनाचा कमीत कमी हस्तक्षेप कसा होईल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मी मंत्री महोदयांना विचारू इच्छितो या ठिकाणी की भ्रष्टाचार झाला, गैरव्यवहार झाला, तक्रारी आल्यानंतर आमच्या तक्रारी सहकार विभागाकडे गेल्या, सहकार विभागाकडे तक्रारीची चौकशी सुरू केली. त्या ठिकाणी ऑडिटर गेला, ऑडिटरने ऑडिटमध्ये ऑब्जेक्शन काढली, इतकी वसुली केली पाहिजे हे त्याने रिमार्क्स दिले. ARने इन्स्पेक्शन नोटमध्ये लिहिलं आहे की याने नियमाचं उल्लंघन केलं, कायद्याचं केलं, ह्याच्यावर कारवाई केली पाहिजे. कधी 73, 78 करून कधी 83 पर्यंत, कधी 88 पर्यंत आम्ही गेलो. पण अध्यक्ष महोदय याच्यानंतर मंत्री स्तरावर त्याला स्टे मिळाला. मला हे विचारायचे की आतापर्यंत किती स्थगिती तुम्ही दिली हो? उठला की स्टे द्यायचा, उठला की स्टे द्यायचा, उठला की स्टे द्यायचा. तुम्ही जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आज नोकर भरतीवर स्टे दिला, मी समजू शकतो ती प्रक्रिया. परंतु अध्यक्ष महोदय ज्यांनी कोट्यावधी रुपयाचे घोटाळे केलेत, ज्यांनी त्या बँकांवर किंवा पैशांवर दरोडे घातलेत, अशा दरोडेखोरांना तुम्ही संरक्षण देण्याचं काम केलंय. हे जर करत असाल तर हे 97 आणि 98 दुरुस्ती करून काय उपयोग आहे? मी विचारू इच्छितो माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांना, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाला, कोट्यावधी रुपयाचा. ऑडिटरने काढलं, सगळ्यांनी काढलं. त्या घोटाळ्याला इथं स्टे दिला, इथे, आणि तोही दिला माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी. किस्ते की दे दो, कितना भी खाओ पियो, मैं सहकार मंत्री तुम्हारे पीछे बैठा हूं, चिंता मत करो. अध्यक्ष महोदय या ठिकाणी धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये स्टे झाला, बुडाली बँक, बुडाली. त्याचा स्टे 15 वर्ष 12 वर्ष झाले दिलेला आहे, तो अजून उठलाच नाही. मग अध्यक्ष महोदय कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करायचे राजरोसपणे. MSC बँक आहे तुमच्या समोर, MSC बँकेमध्ये इतके त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला, गैरव्यवहार झाला. ऑडिटरने लिहिलं आणि ऑडिटरले लिहून मंत्र्यांनी स्टे दिला. मग अध्यक्ष महोदय काय अर्थ याला? त्या ऑडिटरने मेहनत करायची, यांनी इन्स्पेक्शन करायचं कशासाठी? आणि या दरोडेखोरांना आपण राजरोसपणे सूट द्यायची इथून स्टे देऊन, आणि मग जे ऐकलं जातं त्याच्यावर विश्वास माझ्यासारखाही बसतो. स्टे देण्याचेही दर सहकार मंत्र्याकडे ठरले आहे. किती घोटाळा केला त्याच्यावर दरपत्रक ठरलं आहे. स्टे पाहिजे आहे का? इतके दिले तर स्टे मिळवून देतो. असे दलाल गावगावाला फिरायला लागलेत आणि याचे 56 उदाहरणं आहे. मला जर यांनी उत्तरात दिलं ना स्टे किती दिलाय, मी सांगतो दाव्यानं, मी सांगतो भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये माननीय हर्षवर्धन पाटील साहेब आपल्या विभागाकडनं निदान या क्षणाला 1200 स्थगनादेश, 1200 भ्रष्टाचाराच्या प्रकरणात. कधी DDRने दिला, कधी कमिशनरने दिला, कधी मंत्र्यांनी दिला. मग अध्यक्ष महोदय स्थगनादेश देण्याबद्दल माझं दुमत नसतं, ठीक आहे, नॅचरल जस्टिस प्रमाणे त्याचं ऐकला पाहिजे, त्या ठिकाणी स्थगनादेश दिला पाहिजे. पण अध्यक्ष महोदय त्याला मर्यादा आहे की नाही? 3 महिने 4 महिने 5 महिने त्याच्यामध्ये हिअरिंग देणं, सुनावणी करणं, आणि सत्य असेल भ्रष्टाचारावर कार्यवाही करणं, असत्य असेल तर मदत करणं. 10-10 वर्ष 12-12 वर्ष आपल्या बगलबच्च्यांना संरक्षण देण्यासाठी जर या कायद्याचा आधार घेऊन ते मोकाट सुटत असतील तर अध्यक्ष म्हणजे काय अर्थ याला? ह्या अशा स्वरूपाचं आहे. अरे त्यांनी बँका बुडवायच्या, धुळे बुडवायचे, जालना बुडवायचे, नांदेड बुडवायचे, नागपूर बुडवायचे, बुलढाणा बुडवायचे, कित्येक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका बुडवल्या ह्यांनी, भ्रष्टाचारामुळे बुडवल्या.
शेतकऱ्याच्या जीवासाठी त्याला कर्ज मिळावं म्हणून आम्ही आमच्या तिजोरीतला पैसा दिला नांदेड बँकेला 100 कोटी, 150 कोटी, नागपूर बँकेला 100 कोटी. काय असे आपण कशासाठी दिला की त्या ठिकाणचा साधारण शेतकरी जगला पाहिजे, त्याला कर्ज मिळालं पाहिजे, बिलकुल दिला पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण याचा अर्थ असा नाही आहे की शेतकऱ्याला कर्ज मिळण्यासाठी देत असताना ज्यांनी त्या ठिकाणी दरोडे घातले, ज्यांनी लुटले, अशा लुटारांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा नाही आहे. मग अध्यक्ष महोदयाला उत्तरा सांगतील का माननीय मंत्री महोदय की हे जे दिलेले स्टे तरी तुम्ही आज उठवणार आहे का? 97वी घटना एक चांगलं पाऊल उचलणार आहे का मी जे आरोप करतो त्याच्यामध्ये तथ्य असं समजून चालू? जे दलाल सांगतायत गल्लोगल्ली या ठिकाणी कि यार अरे 100 करोड़ का घोटाला किया, हर्षवर्धन पाटिल साहब को मिला, लक्ष्मी दर्शन किया, हो गया काम. मग हे चालवणार आहे का? हे जर असेल तर या सहकार त्याला अर्थ नाही. गल्लोगल्ली या चर्चा असतात, मोठ्या प्रमाणावर करतात. कुणी आलं की स्टे द्या. मला आज सांगा तुम्ही हो, जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरती चालू आहे, त्याच्या जाहिराती निघालेल्या आहे. MKCL भरती करते, ते बँक नाही भरत, MKCL भरती करते, त्याच्या जाहिराती आहे, त्याचे अर्ज येऊन पडले. कुणीतरी आज पाटील साहेबांना भेटलं, भ्रष्टाचार, ते असं दिला त्यांनी स्टे, दिला स्टे. अरे बँक भरत असेल, संचालक भरत असतील, आता MKCL कुणाची आहे काय याचं काढू का? या खुर्चीपासून तर त्या ठिकाणी चालू होतं MKCL. मग अध्यक्ष महोदय त्याच्यावरही विश्वास नाही ठेवायचा का आता? हा यांचे सगळे भाग भांडवल यांचेच आहे, सरकारचे विड्रॉ करून टाकले या लोकांनी पैसे. MKCLचा घोटाळा मोठा आहे पण तो विषय सहकारातला नाही म्हणून काढत नाही. हे MKCLच्या नावाखाली सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांकडून जबरदस्तीने MKCLचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे, एवढे पैसे भरले पाहिजे, असलं तरच सरकारी नोकरीत लागेल. ही सरकारी नोकरी असं गृहीत धरून त्याच्यामध्ये मंत्र्या फिंत्र्यांचे खाजगी शेअर्स आहेत, त्याच्यामध्ये कागदपत्र आहे आपल्याकडे अनेकांचे, ते नाव घेत नाही मी, आता मी काढेल एका दिवशी. सगळंच आहे, करन्सी आहे, लेदर करन्सी आहे, आणखी कोणत्या करन्सी आहे जाऊ, तो विषय नाही आहे. पण माझा मानव प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये अशा रीतीने अधिकाराचा जर दुरुपयोग होत असेल आणि हा दुरुपयोग कशासाठी तर भ्रष्टाचाराला संरक्षण देण्यासाठी होत असेल तर सहकारी चळवळ निकोप राहावी ही अपेक्षाच कशी करता येईल? ही अपेक्षाच कशी करता येईल? यामध्ये जो काही मुख्य सूत्रधार आज आहे मंत्री महोदय आहे, निदान यांनी आदर्श ठेवण्याची गरज आहे. नाही खडसे साहेब, तुम्ही जरी आले तरी 4-6 महिन्याच्या वर 3 महिन्याच्या वर हा स्टे ठेवणार नाही. देईल मी स्टे, देणार नाही असं नाही आहे, दिलाच पाहिजे. नैसर्गिक आहे, कुणालाही द्या, त्याच्याबद्दल दुमत नाही. 10 वर्ष भ्रष्टाचाराला स्टे, 12 वर्ष काय उच्चांक आहे ह्याच्यामध्ये? अरे निदान मंत्र्याने तरी नीट राहावं की नाही? इथं तर वरमायचाच पदर धासला तर हे सगळे बावचळणारच आहे वऱ्हाडी इकडे. ते पाहतात असं, अरे पदर खाली गेला, वऱ्हाडी हसणंच आहे, काय चाललंय काय चाललंय. तुम्ही तरी नीट वागा, धड वागा म्हणतात ना त्याच्यामध्ये. त्या अध्यक्षामध्ये या कायद्यामध्ये माझा प्रश्न आहे की पहिल्यांदा हे तुमचे अधिकार मर्यादित करा. जे अधिकार तुम्ही हातामध्ये घेतलेले आहेत या संदर्भामधले ते मर्यादित करा. त्याच्यासाठी ट्रिब्युनल करा, त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा करा, त्यासाठी त्या यंत्रणेला द्यायला सांगा स्टे, फी काय द्यायचा असेल तो. त्या ठिकाणी अगर मंत्र्यालाच अधिकार, स्वायत्तता म्हणता कशाला? संस्थेला स्वायत्तता नाही, त्या ठिकाणी प्रशासनाला स्वायत्तता नाही. सगळे जर अधिकार मंत्र्याकडेच ठेवत असतील तर या कायद्याला काय अर्थ आहे? इतका वेळ चर्चा करून काय फायदा आहे? ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती या राज्यामध्ये होणार आहे. त्यामुळे आपले अधिकार सरेंडर करून ते वेगळ्या एजन्सीला देण्यासाठी पावलं उचला, तरच याच्यावर विश्वास बसेल. नाही तर उद्या हेच हजारो कोटी रुपयाचे घोटाळे या महाराष्ट्रामध्ये सहकारामध्ये झालेले आहेत. आणि हजारो कोटी रुपयाच्या घोटाळ्यांना जे कोणाचे सरकार आले असतील त्या त्या कालखंडामध्ये त्यांनी स्थगनादेश दिले. माझ्याजवळ अशी उदाहरण आहेत अध्यक्ष महोदय. स्थगनादेश देणं वेगळा, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ऑडिटरने काढलेला पैसा, हा ऑडिट रिपोर्ट, हा याच्याकडनं वसूल करा, हा संचालकाकडनं वसूल करा. यांच्याकडे 4 कोटी रुपये नाही, हे 4चे 4 कोटी रुपये अरे माझ्याकडे आणा, मी सहकार मंत्री पणन मंत्री आहे, माफ करून टाकतो. माफ, स्थगिती नाही.
घोटाळ्याच्या रकमा माफ केल्या, छोड़ दिया, जाओ तुम भी खाओ हम भी खाएंगे. हे काय कायदे आहे का तुमचे? आणि मी बोलतोय तर माझ्याकडे पुरावे असतात, एक शब्द इकडचा तिकडे नाही आहे. अध्यक्ष महोदय, घोटाळ्याच्या रकमा माफ, मग त्या अधिकाऱ्यांना कशाला इतके 4-4 महिने 6-6 वर्ष 4-4 वर्ष बिचाऱ्यांनी मेहनत केली. ही नोटीस ती नोटीस ती नोटीस ती नोटीस विनाकारण हमाली करायला लावायचं अधिकाऱ्यांना, आणि शेवटी आम्ही पैसेही माफ. कधीतरी आता 10 वर्षाचा स्टे आहे तर मी समजू शकेल 11व्या वर्ष वसूल होतील, वसुलीच नाही आन माफ. हे जर होत असेल या सहकारामध्ये, तर सहकारी चळवळीमध्ये जे भ्रष्टाचार करतात त्यांना दोष दिल्यापेक्षा जे भ्रष्टाचाराला संरक्षण देतात ते जास्त दोषी आहेत. म्हणून अध्यक्ष महोदय, मुळात अध्यक्ष महोदय, हा कायदा करत असताना आपण ह्या गोष्टी कशा होणार नाहीत पुढच्या कालखंडामध्ये याकडे अध्यक्ष महोदय लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही सांगू नाही काही अडचण नाही. अध्यक्ष महोदय, मुख्य अधिनियमाच्या कलम 73 क ब जे क अ आहे अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये क ब समाविष्ट करण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी अध्यक्ष महोदय, जो निवडणूक कर्मचारी आहे, या कर्मचाऱ्याने निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना काही फेवर केलं किंवा काही त्याच्या विरुद्ध केलं, किती दंड आहे? 500 रुपये. म्हणजे या तुमच्या यंत्रणेमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांनी तिकडे बोगस मतदान करण्यास मदत केली अशी तक्रार आली तर त्याच्यावर कारवाई, अंतिम कारवाई किती? 500 रुपये दंडाची. अध्यक्ष म्हणजे 500 रुपये आता तर म्हणजे ही काय, 500 जागे 50,000 25,000 5,000 काही तर करा, हजारात तर करा. पॅटकडे म्हणजे तो काय बोगस मतदान केलं, तुला 500 रुपये दंड होईल बरं, असं करू नको. तो म्हणेल की नाही ना साहेब, इकून तो 500च्या ऐवजी 5,000 घेईल आणि इकडे ते ठोकत पैशाचे शिक्के त्या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे की नाही या कायद्यामध्ये. अध्यक्ष तुम्ही जो आणलेला आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, 73 क नंतर जे कब समाविष्ट करत असताना या अध्यक्ष महोदय, निवडणुकीसाठी अंदाजित खर्चाची रक्कम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे जमा करायची आहे. एक अंदाजित जमा करायचे व त्यातूनच निवडणूक प्राधिकरण आपला हा सगळा खर्च करणार आहे. मग अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा आहे की त्याने स्पर्धात्मक व्यवसायातून तो स्पर्धा करतो, जो व्यवसाय करतो त्याच्यामधून कमवलेल्या नफ्याचा तो भाग जाणार आहे. मुळामध्ये अध्यक्ष महोदय, सहकारी चळवळीमध्ये इतकी स्पर्धा वाढली आहे की त्यामध्ये त्यांना व्यवसाय करत असताना नफा राहिलेला नाही. तुम्ही बघा बरं, राज्यामधल्या खरेदी विक्री संघांची स्थिती मला सांगा. एक खरेदी विक्री संघ या राज्यामधला जिवंत राहिला नाही, डबघाई झाले. पूर्वी त्यांना एजन्सीज होत्या, पूर्वी काही धान्याची साखरेची इकडे तिकडे काही ना काही उद्योग तो खरेदी विक्री संघ करत होता. आज हे सगळे उद्योग गेले. पूर्वी त्याचे मोनोपली होते, खत मिळायचं तिथे, सिमेंट मिळायचं तिथे, लोखंड मिळायचं तिथे. अध्यक्ष महोदय, आज सारे खरेदी विक्री संघ या महाराष्ट्रामधले डबघाईस आले आणि जे डबघाईसच आले, ज्यांना उद्योगाला किंवा भांडवलाला पैसा नाही आहे, आता त्यांना निवडणुकांसाठी पैसा द्यावा लागणार आणि ते तालुका संस्था असल्यामुळे त्या धर्तीवरचा पैसा द्यावा लागणार, कारण त्याचे सभासद तालुक्यात आहे. अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी तालुका कार्यक्षेत्र आहे, ज्या ठिकाणी जिल्हा कार्यक्षेत्र आहे, परंतु व्यवसाय नाही आहे, परंतु व्यवहार नाही आहे, अशा ठिकाणी जिल्हा कार्यक्षेत्रामधले जे त्याचे 10,000 सभासद 5,000 सभासद आहे यांच्यासाठी लागणारा खर्च तर द्यावाच लागणार आहे. कारण असं होणार नाही की 50% मतदान झालं म्हणून 5,000चाच द्या आम्हाला खर्च, असं होत नाही. तो म्हणणार 10,000 सभासद आहे, 10,000 सभासदांचा 1 रुपयाप्रमाणे 10,000 जमा करा. तुमची मतदानाची टक्केवारी 10% जरी असली मला काही घेण्याचं नाही, मला मतपत्रिका तेवढ्याच छापावं लागणार आहे. मग अशा ठिकाणी अध्यक्ष महोदय, मी मगाशी आपल्याला सांगितलं की अध्यक्ष महोदय, की प्राधिकरणाकडे या संदर्भामध्ये काही आपणही मदत करण्याची गरज आहे. छोट्या संस्थांना प्राधिकरणाकडे संस्था ज्या ठिकाणी आहेत अध्यक्ष महोदय, हा निवडणूक निधी हा सभासदांचाच पैसा असल्याने कोणत्याही कारणासाठी अगदी निवडणुकांसाठी योग्य पद्धतीने योग्य कारणासाठी खर्च झाला पाहिजे.
त्यामध्ये भ्रष्टाचार व अनियमितता घडणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. नाही तर अध्यक्ष महोदय आम्ही आहे, मला माहिती आहे आमदारकीसाठी ज्या वेळेस फॉर्म भरायला जातो आणि डिपॉझिट भरतो आपण, हे डिपॉझिट आपण कधीतरी परत आणलं आहे का? 2,500, 3,000, 5,000 जे काही आहे कधीच आणलं नाही, ते त्यानेच घेतलं सह्या करून. खरेदी विक्री संघामध्ये एक वेळ निवडून आल्यानंतर आम्ही कधी आमचं डिपॉझिट मागलं का? नाही, तो त्याचाच घेतो. निवडणुकीच्या कामामध्ये पैसा देत असताना निवडणूक यंत्रणासुद्धा त्या पैशामध्ये भ्रष्टाचार करतं, असे अनेक उदाहरणं लक्षात आलेले आहे. पण त्यात भ्रष्टाचार होणार नाही आणि या सभासदांचा पैसा वाया जाणार नाही याची सुद्धा काळजी त्या माध्यमातून घेण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मूळ कायद्यातील खंड 11 नंतर 11 नवीन समाविष्ट करण्यात आला. त्यावेळी तज्ज्ञ संचालकांचा विषय मी आपल्याला सांगितलं की एक्सपर्ट डायरेक्टरची जी व्याख्या करण्यात आली आहे त्यामध्ये 73 नव्याने समष्ट करून तज्ज्ञ संचालक स्वीकृत करता येईल अशा स्वरूपाची तरतूद तुम्ही केली. अध्यक्ष महोदय, बँकांसाठी तज्ज्ञ संचालकांची निश्चित आवश्यकता आहे, परंतु अध्यक्ष महोदय अन्य संस्थांकडे काही आवश्यकताच आहे तज्ज्ञ संचालकांच्या, व्यवसायच नाही. तज्ज्ञांची गरज कुठे आहे? जिथं आर्थिक व्यवहार आहे, जिथं खरोखरच गरज आहे अशा ठिकाणी अध्यक्ष महोदय. पण या ठिकाणी 73 अशा प्रकारचे मुभा तुम्ही देण्यात आलेले आहे. अध्यक्ष महोदय, विधेयकातील तज्ज्ञ संचालकांची व्याख्या व रिझर्व्ह बँकेने केलेले तज्ज्ञ संचालकांची व्याख्या यामध्ये तफावत आहे. यामुळे एखाद्या बँकेत लिपिक या पदावरील 2 वर्षाचा अनुभव असलेला व्यक्ती देखील तज्ज्ञ संचालक या पदासाठी पात्र ठरू शकेल. तुमच्या व्याख्येमधल्या बदलानुसार 2 वर्ष त्याने केलं तरी याचा अनुभव आहे त्याचा, त्यामुळे तो पात्र ठरू शकेल अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, ती जी रिझर्व्ह बँकेने केलेली व्याख्या आहे RBI सर्क्युलर नंबर PCB CIR POT 39/09 वगैरे वगैरे नुसार, त्या व्याख्येच्या अनुसार अध्यक्ष महोदय किमान 10 वर्ष तज्ज्ञ घ्यायचा असेल तर त्याचा त्या क्षेत्रामध्ये किमान 10 वर्षाचा तरी अनुभव असला पाहिजे. तर या व्याख्येमध्ये तशा स्वरूपाचे बदल करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मूळ कायद्यातील ड खंड 14 नंतर 14 तुम्ही नवीन समाविष्ट केला. कार्यलक्षित संचालकाची व्याख्या त्यात करण्यात आली. अध्यक्ष महोदय, यामध्ये अध्यक्ष महोदय की राज्य सरकारने 73A या नवीन कलमाचा समावेश केला व त्या ठिकाणी कोणतेही संख्यात्मक बंधन घातलेले नाही. विधेयकामध्ये 17पेक्षा कमी सदस्य असलेल्या 1 व 17 पेक्षा जास्त असलेल्या समितीमध्ये 2 कार्यलक्षित संचालकाची नेमणूक करण्याबाबत तरतूद रद्द करून ही मर्यादा 1 पर्यंत मर्यादित ठेवली पाहिजे. मला असं वाटते जे छोट्या संस्था आहेत त्यामध्ये यांची काही आवश्यकता नाही. 2च्या ऐवजी 1ही केला त्या ठिकाणी तरी त्या ठिकाणी आपल्याला त्या कार्यलक्षित संचालकाची नियुक्ती आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. खर्च वाचवण्याच्या दृष्टीने अध्यक्ष महोदय त्या अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य संघीय संस्था व तुमच्या प्रशिक्षण संस्थांमार्फत सहकार शिक्षण प्रशिक्षण आयोजित करायचे आहे. त्या माध्यमातून राज्य सरकार ठरवून देईल अशा दराने दरवर्षी संघीय संस्था किंवा राज्य प्रशिक्षण संस्थांना फी द्यायची आहे. मला सांगा अध्यक्ष महोदय, काही काही संस्थांमध्ये सभासद 50,000 25,000 30,000 असे असतात आणि अध्यक्ष महोदय ही फी देत असताना तेवढी पात्रता तरी त्यांची आहे का? सभासदांच्या निवडीसाठी कोणते निकष तुम्ही लावणार आहात? सभासदांची निवड कशा पद्धतीने करणार आहात? सभासद अधिकारी कर्मचारी आणि संचालक यांना द्यावयाच्या प्रशिक्षणामध्ये त्यांच्या कर्तव्याशी निगडीत अशा प्रकारचे प्रशिक्षण देणं अभिप्रेत आहे. मग अध्यक्ष महोदय, प्रशिक्षण कार्यक्रम तसा अभ्यासक्रम याचं प्रारूप काय राहणार आहे? 1 वर्षात आपल्याला किमान किती सभासदांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना संचालकांना प्रशिक्षण आपण देऊ शकू? आणि अध्यक्ष महोदय, प्रत्येक वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे का? प्रशिक्षण कार्यक्रम अभ्यासक्रम योग्य दर्जाचा व कायद्याच्या उद्दिष्टांची पूर्ती करणारा असा असला अध्यक्ष महोदय तर काही ठिकाणी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी चला एवढ्या आमच्या जवळच्या तेवढ्यांनाच प्रशिक्षित करून तो बाकीचे नंतर पुढच्या टप्प्यात करू असं याच्या माध्यमातून होणार नाही का? आणि अध्यक्ष महोदय, हे करत असताना आपल्याकडं प्रशिक्षित मिळत नाही ही सर्वात मोठी समस्या आहे.
पण अध्यक्ष महोदय, किमान नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, जीवशास्त्र अनेक विशेष शाखांची लहानपणापासून माहिती घेण्यासाठी या शाखांचे तोंड ओळख असणारे या सहकारी चळवळीमध्ये कार्यकर्ते असले पाहिजे आणि ते प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी आपण पाठवले पाहिजे. अध्यक्ष महोदय, मनुष्यबळाची निर्मिती करत असताना मी मगाशी सांगितलं आपल्याला की आज सहकार क्षेत्राचे GDCA, गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉर्पोरेशन, आपला कोऑपरेशन, SDC याच्या पलीकडे कोणते डिप्लोमे नाही आहे. नवनवीन डिप्लोमे, नवनवीन अभ्यासक्रम या माध्यमातून काढण्याची गरज आहे. त्या मागे मी याच्यावर आपल्याशी सविस्तरपणे हा विषय मांडलेला आहे. अध्यक्ष महोदय, मुख्य अधिनियमाच्या कलम 81च्या पोटकलम 1 लेखा परीक्षकाला 20 संस्थांच्या लेखापरीक्षणाची तुम्ही मुभा दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, 1 एप्रिल ते ऑगस्ट अखेर म्हणजे 150 दिवसामध्ये त्यांना हे काम करायचं आहे. पण अध्यक्ष महोदय, लेखापरीक्षण 150 दिवसामध्ये पूर्ण करायचं असेल तर 7 दिवसात एका संस्थेचं लेखापरीक्षण पूर्ण करावं लागेल आणि जे अशक्य आहे. एका संस्थेचं लेखापरीक्षण किमान 7 दिवसामध्ये पूर्णच केलं पाहिजे. अशा स्वरूपाचं जर सरासरी असेल अध्यक्ष महोदय, तर या ठिकाणी अध्यक्ष महोदय ते होणं शक्य नाही. किमान एक लेखापरीक्षण करत असताना एका संस्थेला 10 ते 12 दिवस मिनिमम तो तरी वेळ लागणार आहे. मग अशा ठिकाणी आपण जर अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेतले अध्यक्ष महोदय, तर या ठिकाणी माझी सूचना अशी आहे की कोणताही लेखापरीक्षक 1 लाख रुपयापेक्षा कमी भरणा झालेली भाग भांडवल असणाऱ्या संस्था वगळून 1 वित्तीय वर्षात लेखापरीक्षण करण्यापेक्षा 12 पेक्षा अधिक संस्थांचे लेखापरीक्षण करणार नाही. अशा स्वरूपाची दुरुस्ती याच्यामध्ये करण्याची गरज आहे. तर त्या लेखापरीक्षणामध्ये नीटनेटकी पद्धती अध्यक्ष महोदय येणार आहे. अध्यक्ष महोदय, आर्थिक अनियमितता, निधीचा दुर्विनियोग, अपहार किंवा लबाडी याबद्दल इन्व्हेस्टिगेशन लेखापरीक्षकाने करायचे आहे आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय त्याचं काम जे आहे त्या कामाच्या संदर्भामधली व्याख्या आणि त्याने लेखापरीक्षणाने करावायची कार्यपद्धती आणि त्याने कुठल्या संदर्भामध्ये लेखापरीक्षण करायचं आहे हे एका बायलॉजमध्ये, नियमामध्ये किंवा कायद्यामध्ये हे स्पष्टपणे त्याची तरतूद असली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्याच्यावर ते बंधन घातलं पाहिजे की अशा स्वरूपाचे तुला त्या ऑडिटची व्यवस्था तुझ्यानंतर करता येईल. अध्यक्ष महोदय, मला तर याच्या संदर्भातलं आश्चर्य वाटलं तुमचं 69 कलम 89 अ नंतर 89 अ हे कलम तुम्ही घातलं. अध्यक्ष महोदय, हे कलम जे घातलं आहे लोकशाहीशी पूर्णपणे विसंगत आहे. अध्यक्ष, तक्रार आली, त्या ठिकाणी तक्रार आल्यानंतर अध्यक्ष महोदय निवडून आलेलं सरकार आणि जनता त्याचे वाद मिळवण्यासाठी, याचे वाद मिटवण्यासाठी आता तुम्ही जनरल मीटिंगमधून सभासदांची एक समिती करणार अध्यक्ष महोदय. म्हणजे आता ह्याच्यावर आणखी एक सभासदांची समिती या अध्यक्ष महोदय कोणत्याही सहकारी संस्थेतील संचालक मंडळ ह्या त्या संस्थेच्या सभासदांनीच निवडून आणलेले आहे. आता ते संचालक मंडळ तुम्हीच निवडून आणता आणि त्याच्यासाठी तुमची सभासदांमधले 5 जणांची समिती नेमता. मला तर लक्षात येत नाही की किती विसंगत आहे. संचालक मंडळ आहे त्याच्यावर आणखी कोणती अथॉरिटी असू शकेल त्याच्याबद्दल नाही. त्याला जनरल मीटिंग आहे, त्याच्यामध्ये त्याला विचारता येईल. परंतु अशा स्वरूपाचं मंडळ त्याच्यासाठी देणं अध्यक्ष महोदय याचा अर्थ असा आहे की एक दुसरी सत्ता त्या ह्याच्यामध्ये निर्माण करणं आहे. एक वेगळी सत्ता त्या ठिकाणी निर्माण होते. संचालक मंडळ जर असलं तुमच्यावर आम्ही बाजूला बसलेलो आहोत आणि या संदर्भामध्ये तक्रार निवारण करण्यासाठी अनेक एजन्सीज आपल्याकडे, सरकार आहे, सहकार आहे. पण अध्यक्ष महोदय या संदर्भामधलं हे घटनेशी सुसंगत नाही आहे आणि त्यामुळे एखादे एवढे सगळे व्यासपीठ आपल्याकडे आहेत. अध्यक्ष, सर्वसाधारण सभा आहे, संस्थेची शिखर संस्था आहे, फेडरेशन ऑफ असोसिएशन आहे, उपनिबंधक आहे आणि अध्यक्ष महोदय या कायदे 91 अन्वये नेमलेलं सहकार न्यायालय आहे. एवढे जर संचालक मंडळाविरुद्ध तक्रार करून चौकशी करू शकतात तर परत हे नियुक्त करण्याची काही आवश्यकता नाही. यामुळे एका संस्थेत 2 सत्तास्थानं निर्माण होतील आणि त्या माध्यमातून संघर्ष होतील. त्यामध्ये माझी विनंती आहे की 89 अ हे कलम आपण पूर्णपणे वगळून टाकावं. हे कलम ठेवू नये 89 AB त्याच्यासाठी ही काही आवश्यकता नाही. ह्याच्यामधून माझी ही सूचना राहणार आहे की ते कलम आपण वगळून टाकावं. अध्यक्ष महोदय, 75 मध्ये पोटकलमच्या संदर्भामध्ये संस्थेच्या उपविधेमध्ये कोणत्याही सुधारणा केलेल्या असल्यास त्याची सूची
इंग्रजीमध्ये हे व्याख्या आहे 75 मध्ये अध्यक्ष महोदय, लिस्ट ऑफ अमेंडमेंट ऑफ द बायलॉज ऑफ द सोसायटी इफ एनी. उपविधेमध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यक्ष महोदय सर्वसाधारण संस्थेला ते अधिकार आहे. संचालक मंडळाकडून उपविधेसाठी प्रस्तावित आपण ते केले जातात व त्याचे सूची वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण ठेवत असतो. आणि अशा स्वरूपाचा अध्यक्ष महोदय म्हणून या वाक्यरचनेमध्ये सुधारणा करणे मी सुचवत आहे की संस्थेच्या उपविधेमध्ये कोणतेही सुधारणा प्रस्तावित केले असल्यास त्याची सूची, म्हणजे हे इकडे तर त्याच्यामध्ये हे एवढी एक ओळ दुरुस्त केली तर त्याची सूची ही आपल्या ह्याच्याकडे ठेवली पाहिजे. अध्यक्ष महोदय 75च्या पोटकलम 2ला एक सुधारणा आम्ही सुचवू इच्छितो की ज्या ठिकाणी संस्थेच्या वर्षभरातील कारभारावर वार्षिक लेखापरीक्षण अहवाल व दुरुस्ती अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेची स्वीकृती घेण्यामागे सर्व सभासदांना आर्थिक परिस्थिती वगैरेच्या संदर्भामध्ये जे आहे अधिमंडळाचा अंकुश राहावा उद्देश आहे, त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय शासनाने कलम 32 मध्ये सुधारणा करावी व कलम 32(1) मध्ये मिनिट्स ऑफ कमिटी मीटिंगच्या पुढे ऑडिट रिपोर्ट ऑफ द प्रोसिडिंग फायनान्शियल इयर रेक्टिफिकेशन रिपोर्ट ऑफ द अर्लियर ऑडिट या वाक्याचा समावेश करा. म्हणजे अध्यक्षामध्ये तेवढापर्यंत मर्यादित न राहता जो ऑडिटरने रिपोर्ट दिलेला आहे ऑडिटेड रिपोर्ट ऑफ द प्रोसिडिंग फायनान्शियल इयर त्या वर्षाचा जो ऑडिटर रिपोर्ट तो आणि रेक्टिफिकेशन रिपोर्ट ऑफ द अर्लियर ऑडिट या वाक्याचा, म्हणजे त्या ठिकाणी जो रेक्टिफाय करून तो सभासदांपुढे आला पाहिजे. अध्यक्ष महोदय अशा स्वरूपाची दुरुस्ती त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय अनेक बाबी या संदर्भामध्ये मांडण्यासारख्या आहे, पण अध्यक्ष महोदय मला या संदर्भामध्ये आपल्याला एवढंच सांगायचं आहे की हा कायदा करत असताना आता कधीतरी घटना दुरुस्ती होऊन आपल्याकडे आलेला कायदा आहे. पण अध्यक्ष महोदय एक वेळच कायदा होतो, वारंवार संपूर्णपणे कायदे बदलत नसतात आणि त्यामुळे हा कायदा निकोप होणं निर्दोष होणं यासाठी याच्यामध्ये ज्या दुरुस्त्या आहेत त्या करण्याची गरज आहे. कोणताही हा कायदा दीर्घकालीन अंमल करण्याचा नसताना दीर्घकालीन परिणाम करणार आहे. या कायद्यामध्ये अशा अनेक त्रुटी आहेत की त्या त्रुटी दुरुस्त करण्याची अजूनही आवश्यकता आहे. या कायद्यामध्ये अजूनही मला वाटतं की सहकारी संस्थांवर सरकारचं नियंत्रण एका बाजूला असलं ऑडिट वगैरेच्या दृष्टिकोनातनं तरी इतकं नियंत्रण त्या संस्थांवर असता कामा नये की ज्याच्याकरून त्या सहकारी संस्थांची स्वायत्तता घालवेल. त्याला भीती असता कामा नये या संदर्भामधली की मला कोणीतरी अननेसेसरी त्रास देईल. त्याला भीती वाटली पाहिजे की मी जर गैरव्यवहार केला भ्रष्टाचार केला तर माझ्यावर टांगते तलवार आहे याची भीती त्याला असली पाहिजे. परंतु या संदर्भामधल्या दुरुस्त्या केल्या पाहिजे आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय हे करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यानंतर मी परत आपल्याला विनंती करणार आहे, आपण आहात म्हणून नाही आहे, मी आहे म्हणून नाही आहे, पण या संदर्भामध्ये जे अमर्याद अधिकार मंत्र्यांना दिले गेलेले आहेत कशालाही स्थगनात देणे कुठल्याही प्रकारला स्थगिती देण्याचे जे अधिकार अमर्यादरित्या मंत्र्याकडे येऊन जातात या कायद्यामध्ये नसताना 97 मध्ये स्वायत्ततेला असताना ते अनुपूरक नाही आहे, परंतु तुम्ही ते घेत आहात. मला असं वाटतं की पुढच्या कालखंडामध्ये यांना अधिक स्वायत्तता देण्याच्या दृष्टीनं समृद्ध आणि मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातनं हे अधिकार मंत्र्यांचे सुद्धा मर्यादित केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.